ॲडव्होकेट शकील नाईकवाडी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बार असोसिएशनच्या हॉलमध्ये काल 28 जून रोजी सर्वसाधारण सभा घेण्यात आली। त्यावेळी ॲडव्होकेट शकील नाईकवाडी यांना झालेल्या मारहाणीमुळे दाखल गुन्ह्यात सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही वकिलांनी त्या आरोपींचे वकीलपत्र न घेणे असे ठरावात सर्वानुमते मंजूर करण्यात आले। परंतु सोलापुरातील युवा वकील ॲडव्होकेट रविराज सरवदे, ॲडव्होकेट कपिल कुमार चलवादी यांनी वकीलपत्र दाखल करत कोर्टात आरोपींच्या बाजूने युक्तिवादही केला। सोलापूर बार असोसिएशनच्या सभेत ठराव झालेला असताना आरोपींचे वकीलपत्र का घेतले? ॲडव्होकेट रविराज सरवदे, ॲडव्होकेट कपिल कुमार चलवादी यांनी ही भूमिका का घेतली? बार असोसिएशनने केलेल्या ठरावाचा पुढे काय होणार असे सर्व प्रश्न समोर येतात। आता पुढे काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। ॲडव्होकेट शकील नाईकवाडी यांच्यावर झालेल्या हल्ल्यात आज आरोपींना 2 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली। यात हकीकत अशी की यातील फिर्यादी हे वकील असून त्यांच्यावर आरोपींनी हल्ला केलेला होता, त्यामुळे त्यांनी फिर्याद दाखल केली होती आणि यातील आरोपी विरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। त्यानुसार यातील तपास अधिकाऱ्यांनी या गुन्ह्यातील 2 आरोपींना अटक करून आज रोजी कोर्टासमोर उभे केले। पोलिसांनी 8 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती। यामध्ये आरोपींच्या वकिलांनी त्या पोलीस कोठडीस तीव्र विरोध दर्शवला। मेहरबान कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपींना 2 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। यात सरकार पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट जयसिंह चेळेकर तर आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट रविराज सरवदे, ॲडव्होकेट कपिल कुमार चलवादी यांनी काम पाहिले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।